नवी दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी 4:30 वाजता विज्ञान भवन इथं होणार आहे। यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील। उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर तसंच स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल। 71 वर्षांनी हे संमेलन देशाच्या राजधानीत होणार आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे साहित्य संमेलन विशेष आहे। तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत संमेलन होणार आहे। या संमेलनात 5,000हून अधिक साहित्यप्रेमी सहभागी होण्याची अपेक्षा आहे, जे जागतिक स्तरावर मराठी संस्कृती आणि साहित्याचा उत्सव साजरा करतील। हे संमेलन मराठी साहित्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे। दिल्लीत परतल्यानं हे अधिवेशन हे साहित्यप्रेमींच्या नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि देशभरात मराठी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज आहे। 23 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात 1200 मान्यवर सहभागी होणार आहेत। संमेलनादरम्यान 50 पुस्तकांचं प्रकाशन होईल, तर पुस्तक प्रदर्शनात 100 स्टॉल्स लावले जाणार आहेत। दरम्यान राज्य शासनानं एक विशेष बाब म्हणून या संमेलनाला अतिरिक्त 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। साहित्य संमेलनांना शासनातर्फे दरवर्षी 2 कोटी रुपयांचा निधी दिला जातो। मात्र नवी दिल्लीत होणाऱ्या या साहित्य संमेलनात आणखी 2 कोटी म्हणजेच एकूण 4 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे। उद्घाटन समारंभ, साहित्यिक आणि साहित्य रसिकांचा वाढणारा प्रवास खर्च, निवास व्यवस्था या सगळ्याचा खर्च लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निधी मंजूर केला आहे। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य